श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. आपल्याला प्रश्न पडला असेल की राम मंदिर अयोध्या इथून आपल्या घरी अक्षता आलेल्या असतील तर त्या अक्षतांचं काय करायचं. आपल्या हातात अक्षता दिल्यावर असे सांगितले गेले की या अक्षता आपल्याला एखाद्या एखाद्या देवाच्या देवळात न्यायच्या आहेत आणि त्या देवाला अर्पण करायच्या आहेत. एखाद्या मंदिरात नेऊन तुम्हाला ठेवायच्या आहेत. प्रत्येकालाच असे वाटत असेल की अयोध्येच्या अक्षता आपल्यापर्यंत पोचल्या आहेत, हे आपले भाग्यच आहे, त्यामुळे ते आपल्यापर्यंत पोचले आहेत. पण नक्की त्या अक्षतांचं काय करायचं ते समजत नाही आहे. तर याचीच माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर 22 जानेवारी सोमवार 2024 या दिवशी रामजन्मभूमीवरील बांधण्यात येत असलेल्या मंदिराच्या तळमजल्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या बालरूपातील नवीन मूर्तीचे ही प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दूरदर्शनवर तो सोहळा दाखवला जाणार आहे किंवा यूट्यूबवर तो सोहळा तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळणार आहे. त्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे? आपल्याला शंख वाजवायचा आहे, घंटा वाजवायची आहे. आपल्याला जवळच्या एका राम मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. समजा तुमचे भजनी मंडळ वगैरे असेल तर तुम्ही भजन कीर्तनसुद्धा त्या दिवशी करायचे आहे. आपल्याला प्रभू रामचंद्रांचा फोटो असेल तर प्रभू रामचंद्रांची आरती करायची आहे. आपल्याला या दिवशी जेवढीच प्रभू रामचंद्रांची सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे. या दिवशी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. आपल्या भारतात अशी प्राचीन परंपरा आहे की कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याचे जे काही निमंत्रण देण्यासाठी अक्षतांचा वापर केला जातो. कुठलीही पूजा किंवा धार्मिक कार्यक्रम हा अक्षतांशिवाय पूर्ण होत नाही. अयोध्येतून आलेल्या अक्षता ह्या प्रत्येकापर्यंतच पोचल्या असतील. ज्यांच्यापर्यंत ह्या अक्षता पोचल्या असतील त्यांनी आता जो मी काही उपाय सांगणार आहे तो नक्की करा. ज्यांच्यापर्यंत अक्षता पोचल्या नसतील त्यांच्यापर्यंत पोचतील. समजा पोचल्या नाही तरीसुद्धा तुम्हाला तरीसुद्धा ज्यांच्याकडे पोचल्या नसतील त्यांनीसुद्धा दिवाळी साजरी करायची आहे. कारण हा जो दिवस आहे तो आपल्या हिंदू लोकांसाठी 550 वर्षानंतर हा योग आलेला आहे. आपण ज्याची वाट पाहत होतो तो दिवस आलेला आहे. यावर्षी आपल्याला 2 वेळा दिवाळी साजऱ्या करण्याची संधी मिळणार आहे. आपल्या घरात भरपूर दिवे लावायचे आहेत. आपले देवघरे सजवायचे आहे. आपल्या दारात रांगोळी काढायची आहे. गोडधोड पदार्थ बनवायचे आहेत. फटाके फोडायचे आहेत. नेहमी जशी आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही दिवाळी साजरी करायची आहे. कारण एका वर्षात 2 वेळा दिवाळी साजरी करण्याचा योग आपल्याला या 2024 साली आलेले आहे. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की आपल्याला एवढ्या लांबून ह्या अक्षता आपल्यापर्यंत पोचल्या आहेत तर म्हणजे जिथे मूर्ती स्थापन होणार आहे अयोध्येला तिथे ते प्रत्येकजण जाऊ शकत नाही. मग तुम्हाला ह्या अक्षता मंदिरात म्हणजे त्या राम मंदिरापर्यंत कशा पोचवायच्या? तर तुम्ही ह्या अक्षता एका तुमच्या घराच्या जवळ राम मंदिर वगैरे असेल किंवा कुठल्याही देवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही त्या अक्षता नेऊन ठेवू शकता किंवा आपल्या तिजोरीत ठेवू शकता. कारण तांदूळ हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. शुक्र ग्रहामुळे आपल्याला धन, लक्ष्मी, वैभव, आपल्याला जी काही भौतिक सुख असतात ती प्राप्त होतात. त्याचा तुम्हाला लाभ व्हावा असे वाटत असेल तर त्यातील थोडेसे तांदूळ म्हणजे तुमच्याकडे थोडेसेच तांदूळ आलेले असतील त्याच्यातील 2-3 किंवा 3-4 तांदूळ हे लाल कपड्यामध्ये बांधून आपण आपल्या तिजोरीत ठेवू शकता. किंवा ह्या अक्षता ह्या आपण आपल्या घरातील मंदिरामध्ये सुद्धा ठेवू शकतो किंवा एखाद्या राम मंदिरात नेऊन ठेवू शकतो. श्रीरामांच्या चरणी अर्पण करू शकतात. जे ज्योतिषचार्य आहेत त्यांच्या मते 22 जानेवारीला ह्या तांदूळांचे जे आपल्या घरी आलेले आहेत त्याची खीर बनवू शकतो व कुटुंबासमेत आपण त्याचा प्रसाद म्हणून खाऊ शकतो. तुमच्या घरात किंवा तुमच्याजवळ तुमच्या पाकिटात कायमस्वरूपी अशा तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला असे वाटेल की आता ह्या एवढ्याच्या अक्षता ह्यांचं नक्की करायचं तरी काय, हे करू को ते करू, तर त्या अक्षतांपैकी 2-2, 3-3, 4-4 दाणे तुम्ही प्रत्येक ठिकाणी वापरू शकता. अशा प्रकारे अयोध्येवरून आलेल्या ज्या अक्षता आहेत त्याचा आपण वापर करू शकतो. व 22 जानेवारी 2024 रोजी दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे. नमस्कार.